स्टुडंट्स, चॅप्टर नंबर 3 इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन पार्ट 1 या अगोदरचे 2 चॅप्टरचे व्हिडिओज तुम्ही बघितले असतील तर ते तुम्हाला चॅनलवर जाऊन मिळतील, तर तिथं तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. आजचा आपला टॉपिक आहे इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. हेरिडिटी और इनहेरिटन्स. फर्स्ट, हेरिडिटी किंवा इनहेरिटन्स काय हे आपण बघूयात. हेरिडिटी इज द ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. म्हणजे काय तर या अगोदरचे जे 2 टॉपिक आपण बघितले की सेक्सुअल रिप्रोडक्शन इन ॲनिमल अँड प्लांट, तर ह्यामध्ये आपण बघितलं की हे होत असताना जी काही जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे ती एका जनरेशन, रिप्रोडक्शन म्हणजे एक्झॅक्टली काय तर न्यू ऑर्गॅनिझम फॉर्म होतो. म्हणजेच काय होणार आहे तर जेनेटिक इन्फॉर्मेशन एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे जाणार आहे. म्हणजेच कुठून जाणार आहे पॅरेंट्सकडून ऑफस्प्रिंगकडं. आणि याच प्रोसेसला काय म्हटलं जातं हेरिडिटी और इनहेरिटन्स. मीन्स ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम जनरेशन टू जनरेशन, दॅट इज पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग. देन ग्रिगोर मेंडल. आता ग्रिगोर मेंडल हा सायंटिस्ट आहे. त्यांनी काय केलं तर ही एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स. मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स म्हणजेच काय, हे एक्झॅक्टली इनहेरिटन्स कसं होतं, इनहेरिट होतं म्हणजे काय होतं आणि त्यासाठी काय रिस्पॉन्सिबल आहे. म्हणजे पॅरेंट्सकडून ऑफस्प्रिंगकडं किंवा एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडं जे काही ट्रान्समिशन होणार आहे त्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे किंवा हे ट्रान्समिशन कसं होतं ह्यासाठी त्यांनी काही एक्सपेरिमेंट केले आणि त्यासाठी त्यांनी हायब्रिडायझेशन टेक्निक यूज केली. आता हायब्रिडायझेशन टेक्निक म्हणजे काय, इट इज अ प्रोसेस ऑफ इनब्रीडिंग बिटवीन इंडिव्हिज्युअल ऑफ डिफरंट स्पेसीज. तर हे इनब्रीडिंग कुणामध्ये केलं जातं डिफरंट स्पेसीजमध्ये. आणि त्यातून जे काही रिझल्ट आले तर त्यावरून काही त्यांनी स्टडी केला आणि त्यावरून जे काही रिझल्ट्स आहे ते त्यांनी काय केले तर काही लॉजमध्ये म्हणजे काही लॉज मांडले आणि ह्यामध्ये त्यांनी ते सगळे एक्सप्लेनेशन दिलेले आहेत. तर मेंडल यांनी जे काही स्टडी केलेला आहे तो पी प्लांटवर स्टडी केला आणि ह्या पी प्लांटमधले 7 ट्रेट्स स्टडी केले आणि हा जो काही डेटा आहे म्हणजे त्यांना जे काही रिझल्ट्स मिळाले तर ही पुट फॉरवर्ड दिस रिझल्ट्स मॅथमॅटिकली ॲज वेल ॲज स्टॅटिस्टिकली. म्हणजे जे काही रिझल्ट्स असतात ते त्यांनी अगदी प्रॉपरली अरेंज केले आणि हे त्यांचे जे काही एक्सपेरिमेंट आहेत तर ते सक्सेस होण्यामागचे रिझन्स काय तर फर्स्ट ऑफ ऑल त्यांनी काय केलं तर जे काही एक्सपेरिमेंट केले ते वेल प्लॅन्ड होते प्लस ही स्टडीड द लार्ज नंबर ऑफ सॅम्पल्स. म्हणजे त्यांनी सॅम्पल घेत असताना लार्ज नंबर्समध्ये घेतले, त्यामुळे रिझल्ट्ससुद्धा तेवढे काय आले ॲक्युरेट आले. आणि जे काही रिझल्ट्स आले तर ते रिझल्ट्स ही रेकॉर्डेड अँड एक्सप्रेस्ड इन रेशो. देन इन पी प्लांट द कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आर इझिली रेकग्नाइज्ड. म्हणजे पी प्लांटच सिलेक्ट करण्यामागचं रिझन काय तर जे काही कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स होते तर इझिली रेकग्नाइज्ड म्हणजे सहजपणे ते ओळखता किंवा ऑब्झर्वेबल होते, ऑब्झर्व करू शकत होतं. म्हणूनच काय केले त्यांनी पी प्लांट सिलेक्ट केलं. प्लस हे जे काही कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहेत तर इट कंट्रोल बाय अ सिंगल फॅक्टर इच. म्हणजे प्रत्येक कॅरेक्टर हे एक सिंगल फॅक्टर काय करत होतं कंट्रोल करत होतं. त्यामुळे हे सगळं एक्सप्लेन करणं त्यांना इझी गेलं. आणि हे जे काही 7 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स आहेत तर इथं पी प्लांटचे तर ते बघा. आता सीड शेप असेल तर राऊंड आणि त्याला कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर काय आहे रिंकल. राऊंडला काय असेल रिंकल असेल. नेक्स्ट सीड कलर येलोला काय असेल ग्रीन असेल. त्यानंतर पॉट शेप इन्फ्लेटेड असेल, त्यानंतर त्याला कॉन्ट्रास्टिंग असेल कन्स्ट्रिक्टेड. असे सगळे हे 7 कॅरेक्टर्स काय केले स्टडी केले गेले. आता ह्यामध्ये डॉमिनंट रिसेसिव्ह ह्या टर्म आपण नेक्स्ट स्लाइड्समध्ये बघणारच आहोत. फक्त इथं बघून घ्या की हे कोणते कॅरेक्टर एक्झॅक्टली स्टडीसाठी यूज केले गेले. नेक्स्ट इज जेनेटिक टर्मिनॉलॉजी. म्हणजे हे सगळं जे काही इनहेरिटन्स असेल किंवा व्हेरिएशन असेल हे स्टडी करण्यासाठी आपल्याला काही टर्म्स अगोदर माहिती असणं आवश्यक आहे आणि ह्याच जेनेटिक टर्मिनॉलॉजी फर्स्ट आपण स्टडी करूयात. तर फर्स्ट इज कॅरेक्टर. Now what is character? It is a specific feature of organism. For example, height of stem. म्हणजे एखाद्या ऑर्गॅनिझमचं जे काय स्पेसिफिक फीचर आहे तर त्याला काय म्हटलं जातं कॅरेक्टर. एक्झाम्पल हाईट ऑफ स्टेम असेल किंवा मगाशी आपण जे काय 7 कॅरेक्टर बघितलं त्यातलं कोणतंही. मग सीड शेप असेल, सीड कलर असेल, पॉड शेप असेल, पॉड कलर असेल तर ह्याला काय म्हटलं जातं कॅरेक्टर. देन ट्रेट. व्हॉट इज ट्रेट? अन इनहेरिटेड कॅरेक्टर
इनहेरिटेड कॅरेक्टर. आता इथे हे कॅरेक्टर जे इनहेरिट झालेलं आहे अँड इट्स डिटेक्टेबल व्हेरियंट. म्हणजे जे कॅरेक्टर इनहेरिट झालेलं आहे म्हणजे ट्रान्समिट झालेलं आहे आणि त्याच्यासोबत काय असेल तर इट्स डिटेक्टेबल व्हेरियंट. म्हणजे जर समजा हाईट ऑफ स्टेम हे कॅरेक्टर झालं पण ट्रेट कुठला इनहेरिट झालेला आहे, टॉलनेस. ओके, आणि त्याला व्हेरियंट कुठला असणार आहे, डॉर्फनेस. तर हे दोन्ही काय झाले, कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. आणि ह्याच्यामध्ये काय आलं तर कॅरेक्टर म्हटलं तर कुठला, हाईट ऑफ स्टेम, आणि ट्रेट म्हटलं तर कुठला आला, टॉलनेस किंवा टॉल और डॉर्फ. नेक्स्ट इज फॅक्टर. आता इनहेरिटन्स किंवा हेरिडिटी आपण बघितलं, पण हे इनहेरिटन्स होण्यासाठी काही जे काही रिस्पॉन्सिबल असणार आहे, म्हणजेच काय, समथिंग इज रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स. हे जे काही इनहेरिटन्स किंवा एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर आहे तर त्यासाठी काही तरी असेल असं की जे रिस्पॉन्सिबल असणार आहे, आणि ह्यालाच काय म्हटलं जातं, फॅक्टर. विच डिटरमाइन्स द जेनेटिकल कॅरेक्टर ऑफ ऑर्गॅनिझम. म्हणजे हा फॅक्टरच आहे जो काय यासाठी रिस्पॉन्सिबल असतो, फॉर इनहेरिटन्स. देन आफ्टरवर्ड्स दिस फॅक्टर इज नोन ॲज जीन. आता मग जीन, इट इज अ पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ DNA. DNAवर एक पर्टिक्युलर सेगमेंट विच इज रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर. त्या कॅरेक्टरला इनहेरिट होण्यासाठी म्हणजेच ट्रान्समिट होण्यासाठी आणि एक्सप्रेस होण्यासाठी जे रिस्पॉन्सिबल असणार आहे ते म्हणजेच काय, जीन. अँड विच इज अ पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ DNA. देन अलिल्स 2 or more अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ गिवन जीन. म्हणजे जो काही जीन रिस्पॉन्सिबल आहे त्याचे 2 अल्टरनेटिव्ह फॉर्म्स असणार आहेत. ओके, अँड दीज अलिल्स आर ऑक्युपाय अ आयडेंटिकल लोकाय ऑन होमोलॉगस क्रोमोझोम. आता अलिल कुठं असणार आहेत तर होमोलॉगस क्रोमोझोम. आता मग होमोलॉगस क्रोमोझोम म्हणजे काय, तर क्रोमोझोम्स विच आर स्ट्रक्चरली अँड मॉर्फॉलॉजिकली आयडेंटिकल. तर ह्यावर ते जीन 2 आता अल्टरनेटिव्ह जीन आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल टॉलनेससाठीचं जीन असेल आणि डॉर्फनेससाठीचं जीन असेल तर ते दोघांचं लोकाय जर होमोलॉगस क्रोमोझोमवर सेम असेल, आयडेंटिकल असेल, सेम नाही तर आयडेंटिकल असेल तर त्याला काय म्हणायचं, अलिल्स. म्हणजे जसं टॉलनेससाठीचं ज्या लोकायला असेल त्याच होमोलॉगस क्रोमोझोमवर डॉर्फनेससाठीचं जीन असणार आहे. म्हणजे हे दोन्ही काय असतील तर आयडेंटिकल लोकायवर असणार आहेत आणि त्यालाच म्हटलं जातं अलिल्स. आणि हे फक्त नाही, प्रत्येक कॅरेक्टरसाठी असे असणार आहेत. त्यानंतर डॉमिनंट. आता इनहेरिटन्स बघितलं, हेरिडिटी बघितलं, मग डॉमिनंट किंवा रिसेसिव्ह. जसं लास्ट आपण स्लाईडमध्ये, याच्या अगोदरच्या स्लाईडमध्ये जो चार्ट आहे तिथं डॉमिनंट आणि रिसेसिव्ह कॅरेक्टर होते. तर मग हे डॉमिनंट म्हणजे काय, तर ॲन अलिल दॅट एक्सप्रेस इट्स ट्रेट इवन इन प्रेझेन्स ऑफ अल्टरनेटिव्ह अलिल. आता अलिल म्हटलं की आपण अल्टरनेटिव्ह अलिल असणार आहेत. तर त्या दोन्हीपैकी असा एखादा अलिल जो स्वतःला एक्सप्रेस करतो इवन इन प्रेझेन्स ऑफ अल्टरनेटिव्ह अलिल. म्हणजे समजा 2 आहेत अल्टरनेटिव्ह अलिल, तर त्यातला जो अलिल स्वतःला एक्सप्रेस करेल इवन इन प्रेझेन्स ऑफ अल्टरनेटिव्ह अलिल कुठं, तर F1 जनरेशनमध्ये. F1 जनरेशनमध्ये जो स्वतःला एक्सप्रेस करेल तर त्याला काय म्हणायचं, डॉमिनंट. आता हे F1 जनरेशन हे सगळं तुम्हाला जसं आपण पुढं स्टडी करत जाऊ तसे हे सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला याच्यापेक्षा छान क्लिअर होतील. तर चार्टमध्ये तुम्हाला मी पुढे जाऊन चार्टमध्ये सुद्धा परत हे सगळं टर्म्स एक्सप्लेन करणारच आहे. आता सध्या लक्षात ठेवा की अलिल एक्सप्रेस इन F1 जनरेशन इन प्रेझेन्स ऑफ अल्टरनेटिव्ह अलिल इज नोन ॲज डॉमिनंट अलिल. मग आता ह्याच्या अपोजिट रिसेसिव्ह असणार आहे. मग रेसेसिव्ह काय असतो, ॲन अलिल विच डज नॉट एक्सप्रेस, म्हणजे जो एक्सप्रेस होत नाही इन प्रेझेन्स ऑफ अल्टरनेटिव्ह अलिल इन F1 जनरेशन. ओके, सो इट इज नोन ॲज रेसेसिव्ह अँड इट एक्सप्रेसेस ओनली इन प्रेझेन्स ऑफ अनादर आयडेंटिकल अलिल. तो कधी एक्सप्रेस होणार, ओनली इन प्रेझेन्स ऑफ अनादर आयडेंटिकल अलिल. नेक्स्ट इज फिनोटाइप. Phenotype, it is external appearance of an individual for any trait is known as phenotype. For that trait, then determined by different combination of alleles. आता फिनोटाइप म्हणजे काय, एक्सटर्नल अपीअरन्स. आता जेव्हा आपण प्लांट बघणार तर त्या प्लांटची हाईट बघितलं तर ते आपल्याला समजेल की टॉल आहे का डॉर्फ आहे. हे झालं त्याचा एक्सटर्नल अपीअरन्स. आपल्याला त्याचं जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन माहीत नाही, फक्त काय माहिती आहे, हां तो टॉल आहे की डॉर्फ आहे. हे झालं त्याचा एक्सटर्नल अपीअरन्स. किंवा सीड कलर, मग तो येलो आहे की ग्रीन आहे, हे झालं एक्सटर्नल अपीअरन्स आणि ह्यालाच काय म्हटलं जातं, फिनोटाइप. आता जर टॉल असेल तर त्याचं जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन मे बी कॅपिटल टी असेल, अदरवाईज कॅपिटल टी स्मॉल टी असेल, नो मॅटर. पण
तो टॉल आहे हे कळतं, म्हणजे दिसतं, म्हणजे त्याला काय म्हणणार, फिनोटाईप. डॉर्फ असेल तर त्याचं जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन स्मॉल टी असेल तरी पण डॉर्फ आहे, पण इथं जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन समजत नाही, फक्त मग त्याला काय म्हणायचं, फिनोटाईप. नेक्स्ट इज जिनोटाईप. इट इज जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ एन ऑर्गॅनिझम विथ रिस्पेक्ट टू द पर्टिक्युलर ट्रेट. म्हणजे टॉल प्लांट असेल तर त्याचं जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन एक तर कॅपिटल टी असेल, अदरवाईज कॅपिटल टी स्मॉल टी असेल. समजा डॉर्फ असेल तर त्याचं जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन काय असेल, स्मॉल टी, आणि ह्यालाच काय म्हटलं जातं, जिनोटाईप. फिनोटाईप एक्सटर्नल अपीरियन्स, जिनोटाईप जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन. देन होमोझायगस और प्युअर. An individual possessing identical allele for a particular trait is known as homozygous or pure trait. म्हणजे एखादा इंडिव्हिज्युअल जो आहे, म्हणजे एखादा प्लांट विच पजेस द आयडेंटिकल अलील फॉर पर्टिक्युलर ट्रेट. म्हणजे समजा एखादं आता हाईट ऑफ स्टेम जरी घेतला आपण तर टॉलनेस आहे, टॉलनेससाठी जर त्या ट्रेटसाठी आयडेंटिकल अलील कुठले असणार आहेत, कॅपिटल टी. तर ह्याला आपण काय म्हणणार, homozygous or pure trait. And the homozygous breed produce one type of gamete, that is capital T. and dwarf जर असेल तर तो काय प्रोड्यूस करेल, स्मॉल टी. हे झाले त्याचे प्युअर फॉर्म किंवा होमोझायगस. ओके, देन होमोझायगस फॉर दॅट ट्रेट. मग हेट्रोझायगस, आता आपल्याला माहिती आहे होमो म्हणजे सेम असणार आहे, मग हेट्रो म्हणजे काय असणार आहे, ऑब्वियसली डिफरंट. अँड इंडिव्हिज्युअल पोजेसिंग अ कॉन्ट्रास्टिंग अलील फॉर पर्टिक्युलर ट्रेट इज नोन ॲज हेट्रोझायगस. अँड दे प्रोड्युसेस 2 टाईप्स ऑफ गॅमेट्स. ते काय करतात तर दे प्रोड्यूस 2 टाईप्स ऑफ गॅमेट्स. म्हणजे आता हेट्रोझायगस काय असणार आहे बघा, कॅपिटल टी अँड स्मॉल टी. ओके, दिस आर द हेट्रोझायगस. देन प्रोड्युसेस 2 टाईप्स ऑफ गॅमेट्स इन F1 जनरेशन. हायब्रिड्स म्हणजे F1 जनरेशनमध्ये काय असतात तर हे हायब्रिड्स असतात टॉलनेससाठी. अँड ते प्रोड्यूस 2 टाईप्स ऑफ गॅमेट्स. म्हणजे हे प्रोड्यूस करताना काय करतील, एक टी कॅपिटल टी असेल आणि दुसरा असेल स्मॉल टी, म्हणजे 2 टाईप्स ऑफ गॅमेट्स. अँड दी हेट्रोझायगस इंडिव्हिज्युअल अल्सो कॉल्ड ॲज हायब्रिड, कारण हा प्युअर नाही आहे तर हा काय असतो, हायब्रिड. नेक्स्ट इज प्युअर लाईन. अँड इंडिव्हिज्युअल ऑर ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल विच इज होमोझायगस ऑर ट्रू ब्रीडिंग फॉर 1 or more traits. 1 or more traits म्हणजे आता फक्त आपण टॉलनेस डॉर्फनेस असं म्हणत असतो तर एकापेक्षा जास्त कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर घेऊन सुद्धा स्टडी केला गेलेला आहे. त्यामुळे इथे 1 or more ट्रेट असेल तर तिथं काय असेल तर होमोझायगस ऑर ट्रू ब्रीडिंग फॉर 1 or more ट्रेट इज अ प्युअर लाईन. इट इज डिसेंडंट ऑफ सिंगल होमोझायगस पॅरेंट प्रोड्युस्ड आफ्टर सेल्फ फर्टिलायझेशन. आता बघा, मग प्युअर लाईन कशाला म्हणणार आपण तर त्या ट्रेटसाठी होमोझायगस असेल. ओके, होमोझायगस, मग तो डॉमिनंट असेल किंवा रिसेसिव्ह असेल तर तिथं ते कॅरेक्टर नाही, फक्त ते कसं असणार आहे, होमोझायगस असणार आहे. अँड 1 or more ट्रेट. देन इट इज डिसेंडंट ऑफ सिंगल. आता कसा फॉर्म होतो तो, डिसेंडंट ऑफ सिंगल होमोझायगस पॅरेंट. म्हणजे फक्त सिंगल होमोझायगस पॅरेंट जर असेल तर त्याचं जर सेल्फ फर्टिलायझेशन झाले तर ती पुढं काय होणार आहे, प्युअर लाईन कंटिन्यू होईल. नेक्स्ट इज मोनो हायब्रिड. जसं आपण मगाशी म्हटलं की सिंगल कॅरेक्टर पण स्टडी केलं गेले असतील किंवा एकापेक्षा जास्त कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरसुद्धा स्टडी केले गेले असतील. समजा फक्त एक सिंगल कॅरेक्टर स्टडी केलं गेलं असेल म्हणजेच काय तर इट इज हेट्रोझायगस फॉर 1 ट्रेट अँड प्रोड्यूस फ्रॉम क्रॉस बिटवीन 2 प्युअर पॅरेंट्स डिफरिंग इन अ सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर, दॅट इज हायब्रिड टॉल. अँड प्रोड्यूस बाय क्रॉस बिटवीन प्युअर टॉल अँड प्युअर डॉर्फ पेरेंट. मोनोहायब्रिड कशाला म्हणायचं तर समजा क्रॉस झाल्यानंतर हायब्रिड इथं फर्स्ट आपण हायब्रिड म्हणजे आपल्याला समजलं तर मोनोहायब्रिड म्हणजे काय असेल तर दोन प्युअर पॅरेंटमध्ये क्रॉस घेतल्यानंतर जे काही F1 जनरेशन मिळणार आहे तर तिथं काय असेल तर जो काय हेट्रोझायगस फॉर्म मिळणार आपल्याला, म्हणजेच काय कॅपिटल टी नेक्स्ट स्मॉल टी. आता F1 जनरेशन काय मिळेल, कॅपिटल टी स्मॉल टी. ओके, आता हे एकाच कॅरेक्टरसाठी स्टडी केलेलं आहे आणि हा जो काय हायब्रिड फॉर्म आहे इट इज फॉर ओनली 1 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर, सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. सो इट इज नोन ॲज मोनो हायब्रिड. इट इज हायब्रिड बट फॉर ओनली 1 कॅरेक्टर, सो इट इज मोनो हायब्रिड. देन फॉर एक्झाम्पल त्याचं हायब्रिड टॉल, जसं हे इथं आपण केलेलं आहे. अँड इट प्रोड्यूस क्रॉस बिटवीन प्युअर टॉल अँड प्युअर
डॉर्फ. म्हणजे हा काय असणार आहे, प्युअर टॉल आणि हा प्युअर डॉर्फ असणार आहे. त्याच्यापासून जे काय ऑफस्प्रिंग तयार झालं ते टॉल जरी असेल तर परंतु ते काय प्युअर नाही आहे, ते कसं असणार आहे, हायब्रिड टॉल. देन F1 जनरेशन, जेव्हा फर्स्ट फिलियल जनरेशन इट कन्सिस्ट ऑफ ऑल ऑफस्प्रिंग प्रोड्युसर फ्रॉम पॅरेंटल क्रॉस अँड द फर्स्ट जनरेशन फ्रॉम प्युअर पॅरेंट्स. म्हणजे ह्या प्युअर पॅरेंट्सकडून जे काय फर्स्ट जनरेशन असेल त्यालाच काय म्हटलं जातं, F1 जनरेशन ऑर फर्स्ट फिलियल जनरेशन. मग F2 जनरेशन कधी असेल तर हेच जे काही F1 जनरेशन आहे, F1 जनरेशनचे जे काही ऑफस्प्रिंग आहेत त्यांचं सेल्फिंग केल्यानंतर, म्हणजे त्यांच्यामध्ये परत क्रॉस केल्यानंतर हे जे काय आता F1 जनरेशनमध्ये फर्स्ट फिलियल जनरेशन समजा आता हे मिळालं आहे, तर याचं परत काय केलं जातं, सेल्फिंग. आणि ह्याच्यातून जे काही रिझल्ट्स मिळणार आहेत ते असणार आहे कुठलं, F2 जनरेशन. सो प्रोजेनी प्रोड्युसर फ्रॉम क्रॉस बिटवीन 2 F1 इंडिव्हिज्युअल्स, इट इज F2 जनरेशन. Then Punnett square or checkerboard. It is probability table represent different permutation and combination. आता इथं काय तर जे काही रिझल्ट्स आलेले आहेत ते एका टेबल फॉर्मॅटमध्ये अरेंज करणं, म्हणजेच तो कोणता टेबल आहे तर पनेट स्क्वेअर. आता इथं काय तर फर्टिलायझेशन बिटवीन गॅमेट्स ऑफ अपोजिंग मेटिंग टाइप्स डायग्रॅमेट अँड इट इज अ डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ क्रॉस टू प्रेडिक्ट द प्रोजेनी ऑफ क्रॉस. म्हणजे हे तर काय केलं जातं तर प्रोबॅबिलिटी ऑफ रिप्रेझेंट्स डिफरंट कॉम्बिनेशन ऑफ फर्टिलायझेशन बिटवीन गॅमेट्स. आता जे काय क्रॉस झाल्यानंतर पुढं प्रोजेनीची जी काय प्रोबॅबिलिटी आहे ती प्रेडिक्ट केली जाते त्या टेबल फॉर्मॅटमध्ये, त्यालाच काय म्हटलं जातं, पनेट स्क्वेअर. नेक्स्ट इज होमोलॉगस क्रोमोझोम, जे आपण लास्ट स्लाइडमध्ये थोडं डिस्कस केलं. हे होमोलॉगस क्रोमोझोम म्हणजे काय तर क्रोमोझोम्स विच आर मॉर्फॉलॉजिकली, जेनेटिकली अँड स्ट्रक्चरली essentially identical are known as homologous chromosome present in diploid cell and such chromosomes synapse during meiosis. म्हणजे मिओसिसच्या वेळेस काय होतं, यांचं पेअरिंग होतं. सिनॅप्स होतं म्हणजे काय, होमोलॉगस क्रोमोझोमचं पेअरिंग होतं. आता ह्याच होमोलॉगस क्रोमोझोममध्ये काय होतं तर जे अल्टरनेटिव्ह अलिल्सचं जे काय लोकस आहे, आयडेंटिकल लोकसवर ते अलिल्स असतात, तर ह्या होमोलॉगस क्रोमोझोमवर. देन बॅक क्रॉस आणि टेस्ट क्रॉस इन डिटेल बघायचंच आहे. आता फक्त त्याचं जे काय डेफिनेशन आहे ते समजून घेऊयात. बॅक क्रॉस ऑफ F1 प्रोजेनी विथ एनी पॅरेंट. म्हणजे बॅक क्रॉस कसा घेतला जातो, जे काही F1 जनरेशनमध्ये F1 प्रोजेनी आहे, म्हणजे F1 जनरेशनमध्ये जे काही मिळालेलं आहे त्याचा क्रॉस कुणासोबत घेतला जातो, म्हणजे इतर वेळी आपण म्हटलं की सेल्फिंग, तर इथं सेल्फिंग नाही, तर त्याचा क्रॉस कुणासोबत घेतला जातो, एनी पॅरेंट. मग तो पॅरेंट डॉमिनंट असेल किंवा रिसेसिव्ह असेल. म्हणजे F1मध्ये जे आलेलं आहे, आता समजा टी आलं आहे बरोबर, कॅपिटल टी स्मॉल टी, ह्याचा क्रॉस कुणासोबत घेणार, एकतर प्युअर टॉल बरोबर किंवा प्युअर डॉर्फ बरोबर, तर ह्याला काय म्हटलं जातं, बॅक क्रॉस. त्यानंतर टेस्ट क्रॉसमध्ये काय केलं जातं, F1 प्रोजेनीचंच क्रॉस पण कुणासोबत, होमोझायगस रिसेसिव्ह बरोबर, म्हणजे फक्त याच्यासोबत, ओके, प्युअर डॉर्फ बरोबर. सो दिस क्रॉस यूज टू टेस्ट नेचर ऑफ हायब्रिड अँड इट इज काइंड ऑफ बॅक क्रॉस. म्हणजे टेस्ट क्रॉस हा बॅक क्रॉसचाच एक प्रकार आहे, पण इथं काय केलं जातं, हा जो क्रॉस आहे तो पॅरेंट कोणत्या पॅरेंट बरोबर, प्युअर डॉर्फ पॅरेंट बरोबर घेतला जातो. नेक्स्ट इज फिनोटायपिक रेशो, द रेशो ऑफ ऑफस्प्रिंग प्रोड्युस्ड इन F2 जनरेशन. F2 जनरेशनमध्ये जे काय ऑफस्प्रिंग प्रोड्यूस झालेलं आहे तर त्यांचा रेशो आणि त्याच्या पुढचे अँड सबसिक्वेंट जनरेशन विथ रिस्पेक्ट टू देअर फिजिकल अपिरियन्स इज नोन एज फिनोटायपिक रेशो. म्हणजे फॉर एक्झाम्पल फिनोटाईप कसा आहे त्याचा, आता एक्झाम्पल इथं बघा, जर मोनोहायब्रिड क्रॉस घेतला असेल तर तिथं किती मिळणार, 3 टॉल अँड 1 डॉर्फ. हे कुणामध्ये, F2 जनरेशनमध्ये, कारण F1 जनरेशनमध्ये तर ऑल टॉल असणार आहेत त्यामुळे ते नाही, तर हा F2 जनरेशनचा रेशो आहे, 3 टॉल अँड 1 डॉर्फ. सो रेशो इज 3:1. ओके. नेक्स्ट इज जिनोटायपिक रेशो. आता जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन त्याचं कसं आहे, म्हणजे 3:1 ठीक आहे, 3 टॉल आहेत 1 डॉर्फ आहे, पण त्याचा जिनोटायपिक रेशो सेम असणार आहे का, नाही. तर रेशो ऑफ ऑफस्प्रिंग प्रोड्युस्ड इन F2 जनरेशन अँड subsequent generation with respect to their genetic makeup, then
व्हॉट विल बी द रेशो ऑफ मोनोहायब्रिड क्रॉस. मोनोहायब्रिड रेशोचा क्रॉस कसा असेल, आता आपण म्हटलं की 3:1 म्हटलं आहे, पण इथं असं नाही. जेनेटिक कॉन्स्टिट्यूशनचा स्टडी केला तर काय मिळेल आपल्याला 1:2. ओके, 1:2:1 म्हणजे इथं काय असणार आहे, ॲक्च्युली हे 3 टॉलच असतील, पण ह्याचं जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन कसं असणार आहे, एक असेल कॅपिटल टी, दुसरा असेल कॅपिटल टी स्मॉल टी, ह्याचे 2 असतील. ओके, आणि शेवटी असेल काय 1 असेल स्मॉल टी. हे झालं त्याचं जिनोटायपिक रेशो. नेक्स्ट इज मोनोहायब्रिड क्रॉस. जसं आपण मोनोहायब्रिड बघितलं मगाशी, तसंच असणार आहे मोनोहायब्रिड क्रॉस. इट इज अ क्रॉस बिटवीन पॅरेंट अँड डिफरिंग इन ओनली 1 हेरिटेबल ट्रेट. म्हणजे हा क्रॉस कशासाठी, फक्त एक कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर तिथं असेल. इट इज नोन ॲज मोनोहायब्रिड क्रॉस. फॉर एक्झाम्पल क्रॉस ऑफ प्युअर टॉल अँड प्युअर डॉर्फ. अँड देन डायहायब्रिड क्रॉसमध्ये काय असणार आहे, क्रॉस बिटवीन पॅरेंट ऑफस्प्रिंग इन 2 हेरिटेबल ट्रेट्स. म्हणजे इथं 2 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर स्टडी केलेले असतील. तर फॉर एक्झाम्पल क्रॉस ऑफ प्युअर टॉल राऊंड सीडेड. म्हणजे इथं काय काय केलं घेतलं बघा, डायहायब्रिड क्रॉसमध्ये फर्स्ट कॅरेक्टर कुठलं केलं आहे, हाईट ऑफ स्टेम. त्याच्यासोबतच अजून कोणतं कॅरेक्टर घेतलेलं आहे, तर सीड शेप. म्हणजेच ह्याला दुसरा अल्टरनेटिव्ह आलेले कोणते असणार आहेत, एक तर डॉर्फ आणि रिंकल्ड सीड. म्हणजे हाईट ऑफ स्टेम आणि शेप ऑफ सीड हे दोन्ही कॅरेक्टर इथं स्टडी केलेले आहेत. त्यामुळे इथं काय असणार आहे, डायहायब्रिड क्रॉस. तर मोनोहायब्रिड आणि डायहायब्रिडचं आपण इन डिटेल थोडं बघूयात की हा मोनोहायब्रिड क्रॉस आहे. म्हणजे हा लक्षात घ्या, मोनोहायब्रिड क्रॉस आपण बघूयात फर्स्ट. तर इथं काय केलेलं आहे, तर क्रॉस फॉर ओनली 1 हेरिटेबल ट्रेट. तर काय केलं जातं, आता फिनोटाईप जिनोटाईप हे सगळं मी परत एकदा तुम्हाला रिपीट करते. लक्ष द्या की फिनोटाईप जसं आपण म्हटलं एक्सटर्नल ॲपियरन्स, टॉलनेस, डॉर्फनेस. जिनोटाईप इट इज जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे टॉलनेससाठीचं काय आहे, कॅपिटल टी आणि डॉर्फनेससाठी स्मॉल टी. आता गॅमेट्स काय करतील, तर इथं होमोझायगस कंडिशन आहे. एक लक्षात घे, जेव्हा होमोझायगस असतील तेव्हा गॅमेट काय, तर ॲलिलिक पेअरमधून ओनली 1 गॅमेट येणार. त्यानंतर इकडून 1. आणि F1 जनरेशन हे फर्स्ट फिलियल म्हणजेच काय असणार आहे आपलं F1 जनरेशन. आणि इथं काय असणार आहे, सगळे ऑल टॉल. आता सेकंड जनरेशनसाठी काय करणार की येतं सेल्फिंग. म्हणजे सेल्फिंग ऑफ F1 जनरेशन. तिथंच त्यांचंच तिथं मीटिंग केलं जातं. आणि इथं बघा इथं परत काय असेल, सेल्फिंग ऑफ F1 जनरेशन. देन जिनोटाईप काय असेल मग, मग गॅमेट्स मात्र इथं कसे येणार, आता इथं हेट्रोझायगस आहे त्यामुळे हे गॅमेट्स काय होणार, सेपरेट होणार. सेपरेट झाल्यानंतर हा असेल आपलं काय चेकरबोर्ड किंवा पनेट स्क्वेअर. F2 जनरेशनसाठी आपण काय करणार आहे, टॅब्युलर फॉर्ममध्ये जे काय रिझल्ट्स असणार आहेत. मग इथं मेल गॅमेट, फिमेल गॅमेट. ओके, त्यानंतर काय असेल बघा, इथं जे काय रिझल्ट्स असतील तर इथं हा एक काय असेल, हा टॉल असणार आहे. कारण का, इथं हे कॅरेक्टर जे आहे ते काय कॅपिटल टी म्हणजे हा टॉलनेस काय, तर डॉमिनंट ओव्हर डॉर्फनेस. सो इट इज टॉल. देन इथं सुद्धा काय असणार आहे, टॉल. आणि इथं सुद्धा काय टॉल. मग टॉल किती आले बघा, 3 आले. ओके, आणि त्यानंतर इथं काय असेल, फक्त एक डॉर्फ असेल. हा झाला रेशो 3:1 झाला. पण हा रेशो कुठला झाला, फिनोटायपिक रेशो झाला. जिनोटायपिक आहे का नाही, जिनोटायपिक रेशो मात्र कसा होणार, जीन्स जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन बघा इथं कसे आहेत, तर इथं 1, त्यानंतर हे दोन्ही सेम आहेत. म्हणजे इथं असणार आहे 1, त्यानंतर 2:1. हा झाला त्याचा जिनोटायपिक रेशो. आणि ह्याला काय म्हणायचं, मोनोहायब्रिड क्रॉस. नेक्स्ट एक्झाम्पल आहे की डायहायब्रिड क्रॉसचं. इथं काय केलं गेलं आहे, इथं राऊंड येलो सीड म्हटलं आहे. राऊंड येलो सीड म्हटलं आहे म्हणजे काय, सीड कसे आहेत, राऊंड आहेत. म्हणजे इथं काय केलेलं आहे, सीडचा शेप दिला आहे, प्लस काय येलो सीड्स आहेत म्हणजे सीडचा कलर. म्हणजे इथं कोणते 2 कॅरेक्टर स्टडी केले गेले, शेप. ओके, आणि त्यानंतर काय झालं, कलर. शेप आणि कलर लक्षात घ्या. आता इथं काय केलं आहे, तर पहिल्यांदा आपण फिनोटाईप झाला राऊंड येलो सीड्स. आणि इथं ह्याला अल्टरनेटिव्ह काय असणार आहे, राऊंडला काय असेल रिंकल आणि येलोला काय असेल ग्रीन. हे अल्टरनेटिव्ह आलेले झाले. त्यानंतर इथं जिनोटाईप घेणार, आलेले पेअर कसा घेतला आपण राऊंडसाठी, आणि हा असणार आहे येलो कलरसाठी. आणि त्यानंतर हे डॉमिनंट कॅरेक्टर, ह्यानंतर हे रिसेसिव्ह झाले. नेक्स्ट गॅमेट येत असताना बघा कसे येणार, हा गॅमेट इकडून ह्या ॲलिलिक पेअरमधून, हा इकडून ॲलिलिक पेअरमधून. आणि शेवटी फर्स्ट फिलियल जनरेशन मात्र इथं डॉमिनंट जे आहे कॅरेक्टर कोणतं, राऊंड अँड येलो सीड्स.
आता परत सेल्फिंग केलं, सेल्फिंग F1 जनरेशनचं केल्यानंतर काय मिळणार, हे सगळे गॅमेट्स असणार आहेत. आणि हे गॅमेट्स मात्र इथं आपण F2 जनरेशनमध्ये परत काय असेल, पनेट स्क्वेअर. पनेट स्क्वेअरमध्ये F2 जनरेशनचे जे काही रिझल्ट्स असतील ते आपण फिलअप केले, तर इथं काय रिझल्ट्स मिळाला आपल्याला बघा. तर हे सगळं केल्यानंतर जो काही रेशो आहे तो कसा मिळाला, तर हे सगळे जे आहेत म्हणजे इथून इथपर्यंतचे, तर हे असणार आहेत राऊंड येलो आणि हे जे काही 9 आहेत ते राऊंड अँड येलो आहेत, हे लक्षात घ्या. त्यानंतर राऊंड येलो, त्यानंतर असणार आहे काय आपलं जे काय रिझल्ट्स मिळालेत. तर इथं मी तुम्हाला ॲक्च्युली बुकमध्ये हा ब्लँक दिलेला आहे, ते तुम्ही सॉल्व करायचं आहे. पण इथं तुम्हाला डायहायब्रिडचा रेशो समजावं म्हणून मी इथं एक्सप्लेन केलेलं आहे. हे 9 झाले. त्यानंतर एक लक्षात घ्या की राऊंड हा डॉमिनंट आहे आणि येलो हा कलरसुद्धा डॉमिनंट आहे. त्यामुळे जिथं जिथं हे तुम्ही आय थिंक 9th-मध्ये 10th-मध्ये हे सगळं तुम्हाला झालेलंच आहे, पण इथं परत एकदा तुम्हाला हे सगळं इन डिटेल स्टडी करायचं आहे. सो हे 9 झाले आपल्याला मिळाले राऊंड येलोचे. त्यानंतर हा शेवटचा 1 कुठला आहे सांगा आपल्याला. इथं जे काय रिसेसिव्ह आहेत रिंकल्ड ग्रीन, हा कोणता असणार आहे, 1 झाला रिंकल्ड ग्रीन. आता राहिले 2 रिझल्ट्स, म्हणजे एक आपल्याला पॅरेंट कॉम्बिनेशन कोणतं कोणतं मिळालं बघा. एक मिळाला आपला राऊंड येलोचे 9 मिळाले, त्यानंतर रिंकल्ड ग्रीनचे आपल्याला 1 मिळाला. आता हे जे काही न्यू कॉम्बिनेशन 2 झालेले आहेत, कारण हे स्टडी का करण्याचं रिझन काय, तर इंडिपेंडंट असॉर्टमेंट नावाचा लॉ जो आहे त्यामध्ये परत तुम्हाला हे स्टडी करायचं आहे. त्यामुळे इथं समजून घ्या. उरलेले जे काही कॉम्बिनेशन आहेत तिथं बघा हे ग्रीन कलरमध्ये 3 दिलेले आहेत मी. तर हे जे 3 आहेत म्हणजे फक्त ग्रीन कलरचं स्टडी करायचं आहे. तर इथं काय असणार आहे, आर आहे बरोबर, कॅपिटल आर, म्हणजे कोणता झाला, राऊंड झाला. पण हा येलो आहे काय, नाही, तर कोणता आहे तो ग्रीन. म्हणजे हा जो फिनोटाईप आहे तो कुठला असणार आहे, राऊंड अँड ग्रीन. ओके, राऊंड ग्रीनचे 3 मिळाले आपल्याला, म्हणजे हे तर झालं. आता उरलेले 3 कुठले आहेत, तर हे कोणते असणार आहेत, तर राऊंड नाही आहे इथं, कारण इथं बघा कॅपिटल आर नाही आहे, तर रिसेसिव्ह ट्रेट आहे. म्हणजे इथं कुठले झाले, रिंकल्ड येलो. म्हणजे असे 4 प्रकारचे रिझल्ट्स आपल्याला डायहायब्रिड रेशोमध्ये मिळतात. तर हा झाला कोणता, डायहायब्रिड क्रॉस. डायहायब्रिड का म्हटलं गेलं आहे, कारण इथं 2 कॅरेक्टर स्टडी केले गेलेले आहेत. सो या पुढचे जे काही लॉ आहेत तर ह्या दोन्ही क्रॉसवर 3 लॉ ते डिपेंड असणार आहेत. ह्यासाठी तुम्हाला मोनो हायब्रिड आणि डायहायब्रिड म्हणजे एक्झॅक्टली काय आणि ह्याचे रिझल्ट्स कसे येतात ते तुम्हाला समजणं महत्त्वाचं आहे. सो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.